नमस्कार मंडळी, मी स्वाती आणि हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, कारण की आज मी स्वतः चिकन बनवते, कारण की मी फर्स्ट टाईम बनवते, यामुळे थोडं छान वाटतंय. तर म्हटलं चला आज ते मार्केटमधून आणायचं होतं, यासाठी मला स्वतःच आधी आवरून घ्यायचं होतं. तर स्वतःच आता आवरलं होतं, म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करायला सुरुवात करूया. त्यानंतर इथं ड्रॉवरमधून पिशवी घेतली आणि मार्केटमध्ये जायचं होतं. तर सायंकाळचे 5-5:30 वाजलेच होते. तर मार्केटमध्ये आले होते. त्यानंतर आता थोड्याच वेळात मी इथे चिकन शॉपवरती पोहोचणार होते. तर फायनली चिकन शॉप आलेलं होतं. तर इथे थोडीफार गर्दी होती, कारण की सगळे जेंट्स लोक होते, त्यामुळे थोडा वेळ थांबले. त्यानंतर फायनली मला आता ते चिकन देणार होते. तर आज त्यांच्या एकट्यांसाठीच बनवायचं होतं, यासाठी इथे पावशेर चिकन घेतला आणि चिकन मसाला घेतला 10चा. तर म्हटलं चला ते घेतल्यानंतर इथे भाजीपाला मार्केटमध्ये आले. भाजीपाला मार्केटमधून मला कोथिंबीर घ्यायची होती, ती पण घेतली आणि घरी आले. घरी आल्यानंतर इथे बघू शकता, इथे पिशवीमध्ये चिकन आणि कोथिंबीर आणि मसाल्याची पुडी इतकंच काही साहित्य मला आणायचं होतं. तर ते बाजूला ठेवलं. तर आता हे चिकन म्हटलं चला वाफून घेऊया. तोपर्यंत 6 वाजले होते. त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये चिकन काढून घेतलं. तर ते अगोदर मला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं होतं. तर काही जण कुकरमध्ये शिजवतात, परंतु मी ते ह्या पातेल्यामध्ये शिजवणार आहे, कारण की गावाकडे आमच्याकडे असेच पातेल्यामध्ये शिजवतात. मी दाखवतेच तुम्हाला या प्रकारे. त्यासाठी इथे 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं. तर यामध्ये मला आता हळद आणि मीठ आणि 1 चमचा तेल टाकायचं होतं, ते यामध्ये टाकून घेतलं. त्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं. त्यानंतर हे आता गॅसवरती ठेवायचं होतं. गॅसवरती ठेवलं. त्यानंतर वरतून एक प्लेट ठेवली, तिच्यामध्ये पाणी टाकायचं होतं. पाणी गरम झालं का काढून घ्यायचं साईडला आणि पुन्हा थंड पाणी टाकायचं. यामुळे छान असं आपलं चिकन छान शिजतं. त्यासाठी इथे चिकन साईडला वाफवून घेतलं. त्यानंतर एक साईडला मसाल्याची पण तयारी केली. तर मसाल्यामध्ये फक्त कांदा, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं इतकंच काही साहित्य मी छान असं परतून घेतलं. त्यानंतर ते आता मिक्सरमध्ये टाकलं आणि म्हटलं चला आता ते मिक्सरला फिरून घेऊया. जास्त काही ग्रेव्ही बनवायची नव्हती, थोडंच चिकन होतं, त्यामुळे थोडंच काही मसाला बनवायचा होता. यासाठी आता मिक्सरला फिरून घेतलं. तर फायनली आता आपला इथे मसाला तयार झाला होता. तोपर्यंत साईडला माझं चिकन पण वाफून झालेलं होतं. त्यानंतर आता ते चिकन काढून घेते एका प्लेटमध्ये. त्याच टोपामध्ये मला चिकनला फोडणी द्यायची होती, यासाठी ते चिकन काढून घेतलं प्लेटमध्ये आणि त्यानंतर ते पातेलं गॅसवरती ठेवते. त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं होतं. तर अगोदर गॅस पेटवून घेतला. त्यानंतर आता पातेलं तापलं होतं, तर त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकलं. अगोदर कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याची छान अशी फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये जो आपण मसाला बनवला होता मिक्सरला, तो यामध्ये टाकून घेतला. तर तो छान असता त्यामधलं पाणी संपेपर्यंत छान असा परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये आपला आता घरचे सुके मसाले ॲड करायचे होते. त्यामध्ये आपला काळा मसाला होता आणि घरची लाल तिखट होती, काश्मीरी लाल तिखट टाकली आणि धना पावडर टाकली. छान असं टाकून घेतलं. त्यानंतर जो काही मार्केटमधून मसाला आणला होता चिकन, तो पण यामध्ये थोडा टाकला आणि ते छान असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. तर तेल सुटायच्या अगोदर इथे मी थोडं झाकण ठेवलं होतं. म्हटलं थोडं झाकण ठेवूया, त्यामुळे आपला मसाला छान असा शिजला जाईल आणि छान असं तेल सुटेल. तर बघू शकता इथे छान असं तेल सुटलं होतं. आता आपण वाफवलेलं चिकन मला यामध्ये टाकायचं होतं. तर ते यामध्ये ॲड केला आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. तर आपण जे चिकन वाफवताना जे गरम पाणी करून घेतलं होतं प्लेटमधलं, तेच यामध्ये ॲड करायचं होतं. त्या अगोदर इथे प्लेट वगैरे छान अशी धुवून घेतली आणि मिक्सरचं भांडं पण धुवून यामध्ये ॲड केलं. त्यानंतर पुन्हा गरजेनुसार आपल्याला जितकं चिकनचा रस्सा पाहिजे तितकं पाणी टाकून घेतलं. त्यानंतर वरतून थोडं मीठ टाकलं, कारण की वाफवताना पण थोडं मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडं अंदाजाने इथे मीठ टाकायचं होतं, त्यामुळे थोडं मीठ टाकलं. त्यानंतर आता हे चिकन आता मला 15 ते 20 मिनटं
मंद आचेवरती शिजून घ्यायचं होतं. त्यासाठी एका साईडच्या गॅसवरती मी ते शिजून घेते आणि एक साईडला भाकरी बनवायच्या होत्या. त्यासाठी इथे छान असं चिकन शिजवायला ठेवलं आणि एक साईडला भाकरी बनवायला घेतल्या. तर चिकनसोबत भाकरी छान लागतात. त्यासाठी आवनसाठी म्हटलं चला इथे 2 भाकरी बनवून घेऊया. तर एक साईडला तवा पण तापायला ठेवला होता आणि छान असं पीठ मळून घेतल्यानंतर भाकर पण छान होते. त्यामुळे झटपट असं छान पीठ थोड्या वेळ मळूनच घेतलं. त्यानंतर इथे भाकर बनवायला घेतली. तर काय अजून आले नव्हते तोपर्यंत म्हटलं भाकर बनवून घेऊया. यासाठी ते माझी भाकर तयार झाली होती आणि साईडला तवा पण तापलेला होता. तर आता भाकर बनवून झाल्यानंतर म्हटलं चला तव्यावरती छान अशी टाकून घेऊया. तर मी याच पद्धतीने टाकते भाकर, कारण की हाताला चटका वगैरे लागत नाही, पण काही ना सवय नसते त्यामुळे हाताला चटका लागू शकतो. त्यानंतर इथे भाकर टाकून घेतली आणि पुन्हा दुसरी भाकर बनवण्यासाठी पीठ मळून घेतलं आणि ती पण तयार करून घेतली. आणि इकडे तव्यावरली भाकर छान अशी तव्यावरती खरपूस भाजून घेतली. आणि माझ्या भाकरी होतात तोपर्यंत म्हटलं चला तर काय अजून आले नव्हते तोपर्यंत आपली पुढची तयारी करून घेऊया. तर चिकन पण छान असं शिजलं होतं. त्यावरती छान अशी वरतून कोथिंबीर टाकली आणि साईडला भाकरी पण झालेल्या होत्या. त्यानंतर एक साईडला कांदा कापून घेतलेला होता त्यांच्यासाठी आणि एक लिंबू अर्ध घेतलेलं होतं. तरी ते नागल्याच्या भाकर केलेल्या आहेत. त्यानंतर इथे आले होते तर म्हटलं चला आता त्यांच्यासाठी ताट तयार करूया. तरी ते कांदा कापलेला होता तो ठेवला. त्यानंतर लिंबू ठेवला आणि भाकर छान अशी मोडून ठेवली आणि आता त्यामध्ये चिकन घेतलं. तर बघूया आता आवनची रिॲक्शन काय आहे. तर खूप छान झालं होतं असं बोलतात. त्यानंतर माझ्यासाठी छान असा मसाले भात बनवला होता. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.